नमस्कार मित्रांनो, या 5 जन्मतारखेच्या लोकांना भोगावी लागतात मागच्या जन्माच्या कर्माची फळं. नशिबात येतं दुःख, दारिद्र्य आणि संघर्ष. सत्कर्म करता वाढतो पुण्यसंचय. अंक ज्योतिषशास्त्रात फक्त 5 कार्मिक नंबर असतात. त्यानुसार कोणत्याही महिन्यात आणि वर्षाच्या या 5 तारखेला जन्मलेल्या लोकांचा संबंध त्यांच्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार असतो. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अंक ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख फक्त त्याचा स्वभाव आणि पुढच्या जन्माबाबतच नाही, तर मागच्या जन्माच्या आव्हानांबाबतही खुलासा करतात. अंक ज्योतिषशास्त्रानुसार काही अशा तारखा आहेत ज्यांना मागच्या जन्माची देखील पाप या जन्मात फेडावी लागतात. या जन्मतारखा नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घ्या. अंक ज्योतिषशास्त्रानुसार ज्या प्रकारे अंक ज्योतिष जन्मतिथीची तारीख तुमच्या स्वभावापासून ते नशिबाच्या बाबतीत अनेक संदर्भ देतात, त्याच पद्धतीने काही कार्मिक नंबर असतात. अशा जन्मतारखेच्या लोकांना मागच्या जन्माची फळं या जन्मात भोगावी लागतात. अंक ज्योतिषशास्त्रात फक्त 5 कार्मिक नंबर असतात. त्यानुसार कोणत्याही महिन्यात आणि वर्षाच्या या 5 तारखेला जन्मलेल्या लोकांचा संबंध त्यांच्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार असतो. या जन्मतारखेच्या लोकांना वर्तमान काळात भूतकाळाची फळं फेडावी लागतात. या जन्मतारखांना अशा काही समस्यांचा आणि परिस्थितीचा सामना करावा लागतो ज्याचा यांच्या मागच्या जन्माशी संबंध असतो. हे 5 कार्मिक नंबर असतात. अंक ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे 10, 13, 14, 16 आणि 19 हे कार्मिक नंबर आहेत. म्हणजेच या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांचा संबंध त्यांच्या भूतकाळातील कर्मांशी असतो. त्यांना या जन्मात संघर्ष, कठीण काळ, शिक्षा तसेच वारंवार येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. 10 तारखेला जन्मलेले लोक. कोणत्याही महिन्याच्या 10 तारखेला जन्मलेल्या लोकांचा संबंध कार्मिक नंबरशी आहे. या जन्मतारखेचे लोक या जन्मात नवीन कार्याची सुरुवात करू शकतात. तसेच मागच्या जन्माच्या कर्मानुसार त्यांना जुने कर्म संपवण्यासाठी संधी दिली जाते. 13 तारखेला जन्मलेले लोक. या जन्मतारखेच्या लोकांमध्ये आळस आणि शिस्तीची कमतरता असते. यांना जीवनात फार संघर्ष करावा लागतो. यांना वारंवार कर्माचा सामना करावा लागतो. 14 तारखेला जन्मलेले लोक. या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांवर कर्जाचा डोंगर असतो. यांच्यात कंट्रोलची कमतरता असते. हे लोक आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळेच या जन्मतारखेचे लोक फार बहुमुखी असतात. 16 तारखेला जन्मलेले लोक. या जन्मतारखेचे लोक जुन्याचा विनाश आणि नव्याचा जन्म या प्रेरणेने जगतात. हे लोक आपल्या बुद्धीचा वापर समोरच्या व्यक्तीला खाली पडण्यासाठी करतात. यांच्यामध्ये प्रचंड अहंकार असतो. 19 तारखेला जन्मलेले लोक. या जन्मतारखेच्या लोकांना स्वातंत्र्य आणि शक्तीचा योग्य वापर कसा करायचा हे शिकणे गरजेचे आहे. या जन्मतारखेच्या लोकांनी आत्मनिर्भर कसं राहायचं हे शिकायला हवे. तर यांच्या या कर्मानुसार ते सत्कर्म केल्यासही चांगला त्यांचा पुण्यसंचय वाढू शकतो. त्यासाठी त्यांनी पश्चाताप आणि जाणीव करावी. बदल घडण्याची ही पहिली पायरी म्हणजे आपण काहीतरी चुकीचे केले आहे याची प्रांजळ कबुली देणे. जेव्हा माणसाला आपल्या चुकीची मनापासून टोचणी लागते तेव्हा त्या कर्माची तीव्रता कमी होण्यास सुरुवात होते. केवळ शब्दांनी नाही तर अंतर्मनातून झालेला पश्चाताप कर्माचा भार हलका करतो. सत्कर्म किंवा पुण्यसंचय. ज्याप्रमाणे एका भांड्यातील गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात सतत शुद्ध पाणी ओतत राहावे लागते, तसेच वाईट कर्मांचा प्रभाव कमी करण्यासाठी सतत सत्कर्म म्हणजे चांगले काम करावे लागते. निष्काम सेवा, गरजूंची मदत आणि कोणाचेही मन न दुखवणे या गोष्टी वाईट कर्माच्या फळाला सौम्य करू शकतात. क्षमाशीलता. जर तुमच्या कर्मामुळे कोणाचे नुकसान झाले असेल तर शक्य असल्यास त्यांची माफी मागणे हा सर्वात मोठा उपाय आहे. तसेच इतरांनी केलेल्या चुकांसाठी त्यांना माफ करणे यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकतेची साखळी तुटते. क्षमा मागणे आणि क्षमा करणे या दोन्ही गोष्टी कर्माच्या पाशातून मुक्त होण्यास मदत करतात. वर्तमान काळातील कृती.
भूतकाळात जे घडले ते आपण बदलू शकत नाही, पण आत्ता आपण जे करत आहोत त्यावर आपले नियंत्रण असते. प्रारब्ध, नशीब जरी जुन्या कर्मांवर आधारित असले तरी क्रियमान सध्याची कृती जे तुमच्या हातात आहे, आज केलेले चांगले काम भविष्यातील संकटांची तीव्रता कमी करू शकते. भक्ती आणि साधना. अध्यात्म असे सांगते की ईश्वराची अनन्यसाधारण भक्ती आणि ध्यान केल्याने मनाची शक्ती वाढते. ही शक्ती माणसाला कर्माच्या फळाला धीराने सामोरे जाण्याचे बळ देते. साधनेमुळे बुद्धी सात्विक होते, ज्यामुळे भविष्यात पुन्हा वाईट कर्म हातून घडत नाहीत. थोडक्यात सांगायचे तर वाईट कर्म ही एक रेघ आहे जी आपण पुसू शकत नाही, पण त्याच्या शेजारी सत्कर्माची इतकी मोठी रेघ ओढा की जुनी रेघ आपोआप छोटी वाटू लागेल. कर्माला बदलण्याची खरी शक्ती ही तुमच्या प्रामाणिक सुधारणेत आणि भविष्यातील चांगल्या वागण्यात दडलेली आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.